श्री शंकर गीता अध्याय 8. श्री शंकर महाराजांच्या दिव्य रूपाचे मनोभावे दर्शन घेत होतो. कृपाकटाक्षाच्या प्राप्तीच्या आशेने त्यांच्या नयनात पाहत होतो. एवढ्यात दिव्य प्रकाश होत पडला. त्यात महाराजांच्या चरणाचे दर्शन घडले. ते कसे दिसत असत याचे वर्णन पाहूया. वरी बावळा परी असे वेगळा. बहुधा देहभान नसायचे. डोक्याचे केस अस्तव्यस्त, दाढी मिशा भरघोस वाढलेल्या, अंगामध्ये अतिशय घाण असलेला फाटका सदरा. पॅन्टीची अवस्थाही तीच. कुणीही दिलेले कसलेही कपडे घालीत. कधी घट्ट, कधी ढिल्ले, फक्त देहावर आच्छादन हवे म्हणून कपडे घालायचे असे म्हणत. हवे तर वरकारणी पाहता बालभावात दिसत. हसताना पिसाटासारखे, हळू मोठे कसेही हसत. दोन्ही हात वाकडे होते आणि दोन्ही पायही. त्याप्रमाणे कंबर व शरीरावर 8 ठिकाणी वाकडेपणा होता. त्यामुळे चालायचेही वाकडे, बोलायचेही बोबडे. पिवळा हत्ती सिगारेट सतत तोंडात असायची. 555चे पाकीट बाळगायचे. एकूण आश्चर्य वाटेल, पण प्रतिदिन शेकडो सिगारेटी ओढायचे. अस्सल विदेशी मद्याचीही चट होती. बाटल्याच्या बाटल्या गट्टम करीत, पण कधी झिंगायचे नाहीत. सिगारेट ओढताना भान नसले की किटाळे अंगावर पाडत. मद्यही असेच अंगावर पडायचे. तंबाखूही खात, त्याची लाळ अंगावर पडायची. स्वतःच्या हाताने कधी जेवायला गेले तर अंगभर अन्न पाडायचे, म्हणून भरवणारा कोणी असेल तरच जेवायचे. सोलापूरला मुक्काम असताना भस्मे हे भरवायचे. त्यावेळी मात्र महाराज आनंदाने जेवत असत. मद्याच्या नित्यसेवनाने नजर मात्र भयंकर ताटारलेली दिसे. एकूण काय तर अजागळ आणि मंगळ वाटावे असे देहदर्शन. त्यामुळे अनेक उड्डाणटप्पू त्यावरच्या दर्शनास बळी पडून त्यांच्याबद्दल वाटेल ते गैरसमज पसरवायचे. खरे तर वरील सर्व वर्णच मांडूच नये असे वाटत होते, पण महाराज उद्गारले. याच अध्यायात हे आले पाहिजे. समर्थ म्हणून सर्वप्रथम आणि असमर्थ असण्यातही अग्रक्रम, हे सर्वच स्पष्टपणे समजले पाहिजे. त्यांच्याबरोबर कुणी असल्याशिवाय त्यांना चालता येत नसे. सिगारेट, मद्य, तंबाखू देण्यासाठी मनुष्य लागायचा. महाराज सोलापुरात असताना भस्मे पान कुटून द्यायचे. त्याच्यावर महाराज खुश असायचे. भस्मेची हाता महाराजावरील निष्ठाही अभंग होती. महाराजांचे स्वरूप त्यांना खऱ्या अर्थाने जाणवले होते. महाराज अजानुभाऊ होते. दोन्ही डोळे अत्यंत भेदक, तीक्ष्ण होते. जणू सूर्यचंद्र रूपात 2 हिरेच चमकत असावे. महाराजांचे बोबडे बोल नीट कळत नसत, पण त्यांना वाचासिद्धी असल्याने ज्या अर्थाने बोलत ते व्हायचेच. बावळेपणा सोडून कधी समजले तर त्यातही वेगळेपणा असायचा. कधी भरजरी भेटा बांधीत, सुवर्णरत्नाच्या कंठागळ्यात घालीत, रेशमी सदराही परिधान करायचे. मोठ्या ऐटीत सर्व बोटामध्ये अंगठ्या घालायचे. चहाचा शौकही भारी असल्याने जातील त्या घरी चहाचा सतत कार्यक्रम चालायचा. काही वेळ स्वतः चहा करीत नि वारंवार घेत. मटार घातलेली खिचडी, तळलेली कांदा भजी हे आवडीचे पदार्थ. एकादशी दिवशी खुशाल कंदेच खात बसायचे. त्यांना कशाचीही निष्ठा नव्हता की काही त्यांना निषेध नव्हते. भजनाची त्यांना फार आवड होती. संगीत, भजन तर मुद्दाम ऐकत बसत. महाराज जेव्हा नाचू लागत तेव्हा भक्तासाठी ती पर्वणीच असायची, कारण त्यावेळी विविध देवतांची दर्शने झालेली आहे हे कुणाकडे गेले नि मी आलो म्हणाले की भक्तांना धन्यता वाटत असे. मोठ्या निर्भयतेने रात्री अपरात्री त्यांना कोठेही संचार चालायचा. भक्तांसाठी भक्तवत्सलाच्या रूपात सादर असायचे. बाल, पिशाच, उन्मत्त अशा 3ही भावात ते असायचे. प्रखर राजयोग असल्याप्रमाणे वागायचे वा गलिच्छेही व्हायचे. प्रत्यक्ष परब्रह्म असल्याप्रमाणे पंचमहाभूतावर अधिकार चालवायचे. ते अध्यात्मज्ञानाचे योगेश्वर होते हे त्यांच्या मद्रासकडील गुरुदेव रूपावरून स्पष्टच होते. भक्तांचे देहक्लेश स्वतः भोगले. मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर यांचे पोट फार दुखायचे. ऑपरेशन ठरले, पण त्यांच्या आदल्या दिवशी जोराचा ठणका लागला. दुःखाने गडाबडा लोळू लागले. घरात अन्य कोणीही नव्हते. तोच रात्री कोणीतरी पाठ दाबली. हळूहळू दुखणे बंद झाले. हळूहळू एक आवाज आला, तू ऑपरेशन करून घे, निश्चित बरा होशील. हा आवाज महाराजांचा. हे त्यांनी ताडले. पुढे 9 डिसेंबरला ऑपरेशनच्या वेळी महाराज स्वतः येऊन बांबोर्डीकरांच्या आईला धीर देऊ लागले.
पुढे बऱ्याच दिवसानंतर महाराज त्यांना म्हणाले, डॉक्टरांनी तुझ्या डाव्या हातात इंजेक्शन दिले. 9 डिसेंबरला ऑपरेशन झाले असे म्हणून सदरा काढून दाखविला तर ऑपरेशनच्या खुणा महाराजांच्याही अंगावर होत्या. एक प्रकारे देहक्लेश महाराजांनी भोगले व भक्तास बरे केले. श्री स्वामी भक्ती करा म्हणजे मी तृप्त व प्रसन्न. महाराज आपल्या भक्तांना अखंड भगवन नाम घेण्याचा आग्रह धरीत. नाम महिमा आघात असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. ते स्वतःही अखंडानुसंधानात निमग्न असत. माझे सद्गुरू अक्कलकोट स्वामी नामे विख्यात आहेत. त्यांचे प्रतिदिन स्मरण करावे. कुणाला जर भक्ती करावीशी वाटत असेल त्यांनी माझ्या श्री गुरूंचे चरण स्मरावे. त्याने मी तृप्त व प्रसन्न होईल. ज्ञानेश्वरी व दासबोध 2 ग्रंथावर त्यांचे अत्याधिक प्रेम होते. ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे दोन्ही ग्रंथ वाचावेत, त्याची पारायणे करावीत असा त्यांचा आग्रह असायचा. 1935 साली त्यांनी एक भक्तास आपल्या वयाची 100 उलटून गेल्याचे सांगितले, पण त्याच्या आविर्भावावरून तसे लक्षात येत नसे. त्यांनी आपल्या कृपासामर्थ्याने अनेक पिढ्यातील लोकांना अध्यात्म साधनेत उच्च स्तरावर नेऊन ठेवले. खरे तर त्यांचे कसलेही विधिवत शिक्षण झाले नव्हते, कुणाचे संस्कार झाले नव्हते, तरीही ते अखंड ज्ञानसागर होते. संचारेश्वर महायोगी अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, सोलापूर या ठिकाणी त्यांची नित्य फिरस्ती असायची. त्यावेळी महाराजांनी गावोगाव विविध संत देवांचे उत्सव सुरू केले. असंख्य पारायणे करून घेतली, अन्नदान केले, गावेच्या गावी जेववली. त्याच्या अतर्क लीलांनी सर्वजण दंग होऊन जात. श्री गणेश दूध पिऊन गेले. पुण्याच्या अण्णा काळे नावाच्या भक्ताच्या घरी संकष्टीला महाराज गेले. काळेंच्या बायकोंचे सोवळे कडक होते. ती म्हणाली, आज कसली पूजा होणार? महाराज अभक्ष मागवणार. महाराज म्हणाले, सत्वर घेऊन ये, आम्हाला जायचे आहे. अण्णांनी काय ते समजून दारूची बाटली विकत आणून दिली. त्यांनी ती ढोसली. अण्णाची पत्नी मात्र अभद्रामुळे संकष्टीचे व्रत बुडाले, सुचिर्भूत व्हावे लागणार म्हणून फणकारात बाहेर पाहत होती. महाराज खोलीत बसले होते. अचानक त्यांच्या मद्याने भरलेल्या पेल्यात दूध दिसू लागले. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष श्री गणेशाने येऊन दूध प्याले, पण त्या दोघांना त्याची जाणीव होऊ शकली नाही. एका श्रीमंताचा गर्वपरिहार. आपल्या श्रीमंतीचा गर्व असलेल्या एक श्रीमंत महाराजांना चायना सिल्कचा शर्ट घेऊन आला. महाराज त्याला म्हणाले, घाल माझ्या अंगात. महाराजांच्या वक्र हस्तामुळे मोठ्या मुश्किलीने ते शर्ट अंगात शिरले, पण श्रीमंताने मोठा हारही घातला. महाराज सर्वांना विचारू लागले, कसा दिसतो आता मी? नंतर मसाला पान मागून असे काही चघळू लागले की थोड्याच वेळात संपूर्ण शर्ट रंगून गेले. त्यात महाराज दोन्ही बाह्यांना मूग पुसत असल्याने थोड्याच वेळात तो लाल भडक झाला. विडा खाऊन झाल्यावर ते अंगातून शर्ट काढून लागले. हात वर करून उभे राहिले. तो काढताना पुरता फाटून गेला. हे पाहून तो श्रीमंत थिजून गेला, ढेकळाप्रमाणे विरघळला. त्याचा अहंकार घालवण्यासाठी महाराजांनी हे नाटक रंगवले होते. ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका. मिरी येथील जहागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर हे उत्तम ज्ञानेश्वरी सांगायचे. एकदा महाराज श्रवणार्थ बसले असताना त्यांनी भक्त निसळ यांना बाटली आणण्यास फर्मावले. निसळांनी आज्ञापालन केले तर परत आज्ञा झाली. त्यांनी दुसरी बाटली आणली. त्या दोन्ही बाटल्या महाराजांनी एकदमात संपवल्या आणि म्हणाले, अरे मिरीकर, तुला ज्ञानेश्वरी काय कळणार? आणि इकडे मी सांगतो. यानंतर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या एकाच ओवीचे 50 अर्थ सांगितले. महाराज म्हणाले, या ग्रंथाचे कर्ते ज्ञानेश्वर म्हणून त्याला ज्ञानेश्वरी हे नाव पडले. या ग्रंथाचे खरे नाव भावार्थ दीपिका होय. माऊली जेव्हा बोलली ते परावस्थेतून बोललो. वैखरी येथे थांबते, वाचा तिथे विसंबते अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली असताना त्या गंगोत साक्षात सरस्वतीने स्नान केले. त्यामुळे ती प्रेममय अवस्था शब्दरूपामध्ये प्रशस्त झाली, शब्दरूप धारण करती झाली आणि माऊलीच्या मुखातून ते तेज बिंदूऐवजी सिंधू होऊन बाहेर पडले. ती प्रेममय स्थिती भावार्थपदी पोहोचली. हाच भाव पुढे सर्वसामान्याच्याच काय सर्व संतांनाही दीपिकेसमान मार्गदर्शक झाला.
भावार्थ दीपिके इतकी नेमकी मीमांसा त्या अवस्थेत जाणाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोण करेल? संडासात सापडली श्री गणेशमूर्ती. पुण्यातील एका भक्ताकडे एकदा महाराज गेले व त्याला म्हणाले, ये हटाओ और खुदाई करो. महाराज म्हणाले तरी त्या भक्ताची भावंडे तसे करण्यास मूर्खपणा म्हणू लागली. कारण महाराजांनी टोपलीच्या संडासाकडे निदर्शन केला होता. त्या भक्ताने गुरुआज्ञेचा प्रामाणिकपणे विचार करून संडासाची टोपली हलवणे सुरू केले. त्याने दुर्गंधीचा खूप त्रास सोसून साफसफाई केली तर खाली सुवर्णवर्खाची श्री गणेशमूर्ती सापडली. महाराजांच्या देहाचे अवयव खुंटीवर. सोलापुरांचे एक महाराजांचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी माळ्यावर जाऊन विश्रांती घेत. असेच ते एकदा वर गेले आणि कुणीतरी वर येऊ नये अशी त्यांनी सर्वांना ताकीद केली. तरीही वकील साहेब महाराजांना पाहण्यासाठी जिन्यावर चढले आणि तेथील दृश्य पाहून तर त्यांना ब्रह्मांडच आठवले. महाराजांचा एक पाय एका खुंटीवर, दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर तर डोके कोनाड्यात होते. अन्य अवयवही वेगवेगळे होऊन पडले होते. महाराज किती उच्च कोटीतील महायोगी आहेत याची चुणूक त्यांना पाहायला मिळाली होती. तरी अजून आणखी चमत्कार होणे बाकीच होते. रशियातील थंडीतला वावर. प्रसिद्ध जादूगार रघुवीर हे रशियामध्ये मॉस्को शहरात होते. तेथे महाराजही गेले. कडक उन्हाळ्याचे दिवस, सर्वत्र सारखा बर्फ पडत होता. लोक कोटावर कोट अशी आच्छादने घालून शहरभर हिंडत तर महाराज साध्या वेशात फिरत. सर्वांना याचे आश्चर्य वाटत असे. प्रत्येक मॉस्कोवासियांच्या ते परिचयाचे झाले होते. मानेने टीव्हीवर झळाळले. पुण्यात असताना ते एकदा म्हणाले, माने याचे तिकीट फाडले आहे, त्याला टीव्हीवर आणले पाहिजे. कालांतराने माने टीव्हीवर झळकले, चेहरे आणि मुखवटे सदरात. पण पुढे ते लवकरच इहलोकी सोडून गेले. टांगेवाल्याची अडचण सोडवली. महाराज एकदा टांग्यातून चालले असताना तो टांगेवाला खूप म्लान स्थितीत बसला होता. ते पाहून महाराज म्हणाले, 13 आकडा लाव. त्यानुसार त्याने आकडा लावताच त्याला भरघोस कमाई झाली. टांगेवाल्याची बायको आजारी होती. तिच्या आजारपणास आवश्यक तेवढा पैसा हाती आल्याने तो महाराजाप्रती किती कृतज्ञ झाला असेल.